वेलकम वेलकम वेलकम. गेल्या व्हिडिओचा तुमचा रिस्पॉन्स बघून मला पण आता मजा यायला लागली. सो त्या अनुषंगाने सेटचा अभ्यास पुढे घेऊन जाण्यासाठी आज आपण युनिट 5 म्हणजेच गणितीय युक्तिवाद आणि अभियोग्यता याला सोप्या भाषेत म्हणजेच इंग्लिशमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हा टॉपिक आपण पाहणार आहोत. यामध्ये नेमकी मजा अशी आहे की ज्यांचं सायन्समध्ये मॅथमॅटिक्स फिजिक्स आहे, तसंच कॉमर्स आहे किंवा इकॉनॉमिक्स सारखे विषय आहेत, यांना या गोष्टी खूप सोप्या जातात. पण या व्यतिरिक्त असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या टॉपिकच्या बद्दल खूप सारं बर्डन येतं आणि तेच बर्डन आपण हळूहळू कमी करणार आहोत. टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला काय काय प्रश्न येऊ शकतात आणि त्यातलेच आज आपण 2 पॉइंट्स इथं पाहणार आहोत. एक म्हणजे घड्याळावरचे प्रश्न आणि दुसरं मीन मीडियम मोड या कॉन्सेप्ट पाहिल्यानंतर यावरचेच प्रिव्हियस इयर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं शिकवताना कसं चॅलेंज येतं की मराठीच्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर इंग्लिशमध्ये सांगतात आणि इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर सगळं मराठीमध्ये सांगतात. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. तर तसं अजिबात नाहीये. मी दोघांचाही समन्वय कसा साधता येईल आणि आपल्याला लवकर गोष्टी कशा लक्षात राहील नेमकं तसंच सांगतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉन्सेप्ट त्याच असतात, पण त्याला एक्सप्लेन करण्यासाठी आयडिया वेगवेगळ्या असू शकतात. माझ्याकडे अनेक युनिक वेगळ्या भन्नाट काहीच्या काही आयडियाज आहेत माझ्या. तुमचाही अभ्यास व्यवस्थितरित्या सुरू आहे असं समजून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. क्विकली आपण घड्याळाच्या प्रॉब्लेमकडे वळूयात. यामध्ये काय होतं की पूर्ण घड्याळ म्हणजे आपला 360 डिग्रीचा अँगल ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. मग हे पूर्ण घड्याळाचे किती भाग पडतात तर 12 भाग पडतात. म्हणजे जसं पिझ्झा असतो, पिझ्झाचे जसे 12 भाग पडले तसे घड्याळाचे 12 भाग पडले समजायचं. आणि हा प्रत्येक भाग मग किती डिग्रीचा असेल तर इथं खाली मी कॅल्क्युलेट केले की 360 डिवाइड बाय 12 म्हणजेच 30 डिग्रीचा हा एक भाग असेल. मग एक भाग कुठला झाला तर बघा हे 10 ते 11 म्हणजे हा एक भाग झाला. मग आता एक्झाम्पल मधून पाहूयात की समजा 12:15 वाजले जसं मी इथं दाखवलेलं आहे. तर 12:15 वाजता तास काटा राहणार आहे 12 ह्या आकड्यावर इथं आणि मिनिट काटा राहणार आहे इथं. तर या दोघांमध्ये किती डिग्रीचा कोन होतो? 3 भाग आहेत इथे. 12 ते 1 हा पहिला भाग, 1 ते 2 हा दुसरा भाग आणि 2 ते 3 हा तिसरा भाग. म्हणजे 30 डिग्री गुणिले 3 याचाच अर्थ 90 डिग्रीचा इथं कोन होतो. तुम्ही हे सगळे इथं दाखवलेल्या डायग्राम वरून पण पाहू शकता. कसं तर पहा, हा चतकोर भाग झालेला आहे पूर्ण सर्कलचा. तर हा चतकोर भाग कितीचा असणार आहे? पूर्ण 90 डिग्रीचा हा असणार आहे. मग आता ही 90 डिग्रीच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. कशी तर पहा, एक्झाम्पल थ्रू समजा 12 वाजून 20 मिनिटं झाले ह्या घड्याळात. 12 वाजून 20 मिनिटाला दोन्ही आकड्यामध्ये किती डिग्रीचा कोन असेल? मग आपल्याला माहिती आहे की एवढा चतकोर भाग जर इन्क्लूड झाला तर किती डिग्रीचा कोन होणार आहे? 90 डिग्रीचा होणार आहे. आणि तिथून पुढे आणखीन 31 डिग्रीचा भाग आपल्या पुढे ऍड झालेला आहे. म्हणजेच 12 वाजून 20 मिनिटाला आपल्याला अप्रॉक्सिमेटली 120 डिग्रीचा आपल्याला इथं अँगल मिळू शकतो. त्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये पहा की इथं कम्प्लिटली 12:30 वाजलेत. 12:30 वाजता काय सीन होतो की हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हे 3 भाग इथपर्यंत म्हणजे 90 डिग्री झाले आणि परतचे हे 3 भाग म्हणजे ते परत 90 डिग्री म्हणजे 180 डिग्रीचा इथं कोन झालेला आहे. 180 डिग्रीचा. हे तुम्ही लक्षात घ्या. अगदी साधा आणि सिंपल आहे. पूर्ण 360 आहे घड्याळ म्हणजे आणि त्यातला अर्धा भाग आपल्याला कव्हर आहे तर 180 डिग्री. बाय द वे हे सगळं कॅल्क्युलेशन आपलं अप्रॉक्सिमेटली चालू आहे बरं का. तुम्हाला वाटलं असेल की आता सरांनी 2च एक्झाम्पल घेतले, पण नाही, माझ्या मागे सुद्धा एक एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल की या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 12 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. आता या 12 वाजून 40 मिनिटाला होणारा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो पण अप्रॉक्सिमेटली बरं का. मग चतकोर चतकोर किती भाग पडले तर हा पूर्ण एक 90 डिग्रीचा भाग झाला, हा दुसरा 90 डिग्रीचा भाग झाला. मग हे दोन्ही कॅल्क्युलेशन झाले 180 डिग्री. आता यापुढे हा एक भाग ऍड झालाय जो की आपण इथे कॅल्क्युलेट केला होता की 30 डिग्रीचा आहे हा आणि आणखीन 31 डिग्रीचा भाग ऍड झाला. म्हणजे पहा 180 पुढे 30 डिग्री आणि 30 डिग्री असं दोनदा ऍड झाले म्हणून याचं कॅल्क्युलेशन होतं 180
आणि त्या पुढे किती डिग्री ऍड झाली तर 60 डिग्रीचे कोन ऍड झाले, म्हणजे टोटल किती झालं 240 डिग्रीचा इथं आपल्याला अँगल मिळालेला आहे. आता हे सगळे कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेटली आहेत. अप्रॉक्सिमेटली ही टर्म मी काय यूज केली, कारण जसा जसा आपला मिनिट काटा पुढे जाईल तसं तसं आपला तास काटा सुद्धा थोडासा पुढे जाणार आहे. पण एक्झाम मध्ये काय मला अनुभवायला मिळालं की थोडेसे रफ पण प्रश्न आलेले आहेत. सो रफली आपले हे कॅल्क्युलेशन्स आलेले आहेत. अशी पुढची ट्रिक आहे, यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट अँगल काढता येणार आहे. कसा तर पाहूया. जसं मी आताच सांगितलं होतं की 12 भाग पडतात पूर्ण याचे आणि एक भाग हा 30 डिग्रीचा असतो. म्हणजे ह्या एवढ्याशा भागामध्ये आपला मिनिट काटा हा 30 डिग्रीनं पुढे गेलेला आहे. 12 आकड्यापासून ते 1 या आकड्यापर्यंत येण्यासाठी मिनिट काट्याला 30 डिग्री कव्हर करावे लागले. तास काट्याच्या बाबतीतलं कॅल्क्युलेशन तुम्ही एकदम लक्षात ठेवायचं आहे. जसं की 5 मिनिट झाले की तास काटा हा 2.5 डिग्रीनं पुढे जातो. म्हणजे एका मिनिटाला अर्धा डिग्री हा तास काटा प्रवास करत असतो. इथं बघा मी आदित्य धर पेक्षा जास्त डिटेलिंग टाकली आहे. कशी की मिनिट काट्याला हिरवा कलर दिलाय, तसंच इथं हिरव्या कलरनं मिनिट काटा दाखवलाय. तास काट्याला जो कलर दिलाय तसाच तो तास काटा त्या कलरचा आहे, म्हणजे जास्त लवकर कळावं हे सगळं. मग समजा आपल्याला 12 वाजून 5 मिनिटाला किती डिग्रीचा अँगल होतो हे एक्झॅक्टली काढायचं आपल्याला. तर आपण काय करणार की मिनिट काटा किती कव्हर केलाय, एवढा अँगल कव्हर केलाय, म्हणजे 30 डिग्रीचा अँगल मिनिट काट्याने कव्हर केलाय. आणि त्यातही तास काटा हा थोडासा पुढे सरकलाय. तास काटा हा 5 मिनिटाला 2.5 डिग्रीने पुढे सरकणार असं मी सांगितले. म्हणूनच यामधून आपण 2.5 डिग्री हे मायनस करायचे. किती उरतात मग 27.5 एवढ्या डिग्रीचा हा अँगल होतो, जो की एक्झॅक्ट आहे. म्हणजे 5 मिनिटाला हा मिनिट काटा तर ट्रॅव्हल केलाय एवढं डिस्टन्स. या केसमध्ये तास काटा इथंच थांबणार आहे का, नाही, तर तोही 5 मिनिटं झाल्यानंतर 2.5 डिग्रीने का होईना पुढे प्रवास करणार आहे. म्हणजे समजा आता पूर्ण तुम्ही सगळं विसरा आणि माझ्याकडे लक्ष द्या की समजा जर मिनिट काटा 5 मिनिटाला 30 डिग्री ट्रॅव्हल करतोय आणि तास काटा 5 मिनिटाला 2.5 डिग्री ट्रॅव्हल करतोय. एका तासाला होणारा किस्सा कसा आहे की 1 तासाला मिनिट काटा हा पूर्ण 360 डिग्री कव्हर करतो. त्याच बाबतीत तास काट्याचं कॅल्क्युलेशन बघायचं म्हटलं तर तास काट्यानं 30 डिग्री ट्रॅव्हल केलं पाहिजे. मग करतो का तो पाहूयात आपण की 5 मिनिटाला 2.5 डिग्री सांगितलंय. मग 60 मिनिटाला किती होतो आपल्याला हे काढायचं, तिरकस गुणाकार आपण करायचं. मग 2.5 गुणिले 60 भागिले 5 असं हे कॅल्क्युलेशन होतं. मग 5 एक 5, 5 12 न भाग गेला आणि 2.5 गुणिले 12 म्हणजे 12 दुनी 24, 24 आणि 6 30. बघा बरोबर 30 डिग्रीचा अँगल होतो. म्हणजे 1 वाजता तास काटा हा कुठं असणार आहे आपल्याला 1 वर असणार आहे. तर तो 30 डिग्री ट्रॅव्हल करतो का, तर या कॅल्क्युलेशन नुसार डेफिनेटली करतो. म्हणजे तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणत्या, मी हे सगळं खोडतो. कोणत्या 2 गोष्टी स्क्रीनवर पहा की मिनिट काटा हा 5 मिनिटाला 30 डिग्री ट्रॅव्हल करतो आणि तास काटा हा 2.5 डिग्री ट्रॅव्हल करतो. आता यामध्ये अजून एक सिंपल अशी गोष्ट आहे की बघा मी मायनस का केलं असा काही जणांचा प्रश्न असू शकतो. तर मायनस करण्याचं कारण आहे की मिनिट काटा तर 12 वाजून 5 मिनिटाला एवढा ट्रॅव्हल केला, ओके फाईन, 30 डिग्री ट्रॅव्हल झालं म्हणतोय. पण तास काटा सुद्धा ह्याच दिशेने पुढे सरकतोय. मग त्यामुळे आपल्याला मायनस करायची गरज पडते. म्हणजे हा जो तुमचा गोल आहे, मी इथं दाखवतो तुम्हाला लाईव्ह, हा जो तुमचा एवढा 30 डिग्रीचा अँगल आहे तो छोटासा होऊन थोडासा तास काटा इकडे जाणार आहे आणि त्यामुळे हा काटा जर इथं गेला तर हा अँगल एवढा होणार आहे, जो की 30 पेक्षा कमी आहे. किती कमी आहे तर तो 27.5 आहे. एवढं साधं आणि सिंपल आहे. लाईव्ह डेमो सहित दाखवलेलं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. आता काही लोकांना ना लॉजिक लावू वाटत नाही, त्यांना डिरेक्टली फॉर्म्युला बेस्ड गोष्टी लक्षात राहतात. त्या लोकांसाठी इथं मी एक फॉर्म्युला डिफाईन केलेला आहे. समजा जर तुम्हाला 2 काट्याच्या मध्ये झालेला अँगल काढायचा असेल तर अँगल इक्वल टू 1/2 आणि हे मॉड आहे बरं का, बाय द वे या 2 गोष्टी मॉड आहेत. तर अँगल 1/2 इंटू ह्या गोष्टी, याला मॉड म्हणतो आपण. मॉड मध्ये आलेल्या गोष्टी ह्या नेहमी पॉझिटिव्ह आपण धरतो, निगेटिव्ह जरी आलं तरी. तर मॉड ऑफ 60 इंटू तास मायनस ऑफ 11 इंटू मिनिट. ह्याच केससाठी जर आपल्याला ते काढायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार, 12 वाजून 5 हा टाइम आहे, ओके फाईन.
तर तासमध्ये आपण काय टाकणार आहे इथं 12 टाकणार आहे आणि मिनिटमध्ये किती टाकणार आहे तर 5 टाकणार आहे. मग हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा आणि ज्यांना फक्त गप्पा ऐकायच्यात त्यांनी या स्क्रीनशॉट मध्ये पहा, इथं मी कॅल्क्युलेशन टाकलेले आहेत. आय नो थोडं समजायला जड जाते ना. अजून एक एक्झाम्पल पाहूयात. बघ या एक्झाम्पल मध्ये आपण कोणता टाइम मोजूयात तर 3:30 किती डिग्रीचा अँगल होतो ते आपण पाहूयात. जसं की पहिल्या पण ह्याच्यामध्ये पाहिलं होतं अप्रॉक्सिमेटली मध्ये आपण तो किती अँगल काढला होता तर आपण 30 डिग्री अँगल काढून मोकळं होतो. पण जर एक्झॅक्टली व्हॅल्यू विचारली तर आपण याच फॉर्म्युला थ्रू कसं कॅल्क्युलेट करायचं तर पहा 3:30 हा टाइम आहे. मग आपल्याला इथं दिसतंय की 30 डिग्री इथं झाला, अजून एक 30 डिग्री इथं झाला आणि इथं आणखीन एक थोडासा अँगल झालेला आहे तो काढणं बाकी आहे. 30 + 30 किती झाले 60 आणि हा खालचा अँगल आपल्याला त्याच्यामध्ये ऍड अप करायचा कारण इथे दिसते की ऍड झालेला आहे. जर मला कॅल्क्युलेशन नको वाटले आणि लॉजिकली विचार करायचा असेल तर लक्षात घ्या की 3:30 वाजता म्हणजे मिनिट काट्यानं 12 पासून 6 पर्यंत हे पूर्ण अर्ध डिस्टन्स कव्हर केलंय. मग तसंच तास काटा सुद्धा हा आपला 3 ते 4 मध्ये मूव्ह करताना अर्ध डिस्टन्स करेक्ट कव्हर करणार 3:30 वाजता. मग ते अर्ध डिस्टन्स म्हणजे हा 30 डिग्रीचा पूर्ण अँगल आहे आणि अर्ध डिस्टन्स त्याचं किती होतं 15 डिग्री होतं. म्हणजे याचं उत्तर किती 75 डिग्री हे याचं उत्तर आहे. लॉजिकली एकदम सिंपल साध्या पद्धतीनं. पण ह्या गोष्टी सगळ्याला जमतील असं नाही म्हणून आपण साध्या गोष्टीनं पण काढायचा प्रयत्न करू. कसं की पहा 5 मिनिट मध्ये 30 डिग्रीचा अँगल कव्हर करतो. मग 30 30 60 ओके फाईन आणि हा किती झाला मग 5 मिनिटामध्ये तास काटा हा 2.5 डिग्री कव्हर करतो. मग आपले किती झाले 30 मिनिट झालेले आहेत बाबा. मग 30 मिनिटांमध्ये किती डिग्री कव्हर करेल तर याचं उत्तर बघा तिरकस गुणाकार केला 5 × 30 आणि 12 12 आणि 3 15 तर बघा 15 डिग्री हे याचं उत्तर येतं. म्हणजे तास काट्यानं 15 डिग्रीचा अँगल कव्हर केला. आता हा अँगल कव्हर करत असताना तास काटा पहिल्यांदा कुठं होता तर 3 ला होता. मग 3 पासून पुढे 15 डिग्री त्याने कव्हर केले म्हणजे इथपर्यंत आला. 30 च्या अर्ध 15 म्हणजे तो इथपर्यंत आलेला आहे. मग त्याच्या पुढे उरलेला अँगल हा कितीचा झाला तर 15चा झाला. पण तास काट्यानं 15 डिग्री अँगल कव्हर केला पण ओरिजिनली तास काटा कुठं होता 3 वर होता का नाही. मग 3 पासून त्याने पुढे 15 डिग्री कव्हर केले. मग आपल्याला माहिती आहे की 3 ते 4 मध्ये किती डिग्रीचा अँगल आहे 30 डिग्रीचा आहे. मी हे थोडंसं खोडतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके आता की 3 ते 4 मध्ये 30 डिग्रीचा अँगल आहे आणि त्यातले 15 डिग्रीचा अँगल हा ऑलरेडी तास काट्यानं कव्हर केलेला आहे. मग उरलेला अँगल किती आहे तर 30 - 15 = 15 तर उरलेला 15 डिग्रीचा अँगल आहे आणि हा अँगल आपल्याला ऍड करायचा आहे. या सगळ्या गोष्टीला व्हर्च्युअली सांगायचा पण मी प्रयत्न करतो. पहा नीट लक्ष द्या की इथून ते इथपर्यंत हा 30 डिग्रीचा अँगल झाला, इथून ते इथपर्यंत हा 60 डिग्रीचा अँगल झाला आणि आपल्याला कोणता काढायचा की हा एवढाच काढायचा. एवढा म्हणजे केवढा थांबा मी तुम्हाला शो करतो. थांबा 1 मिनिट. बस आपल्याला फक्त एक्स्ट्रा 60 च्या पुढे हा रंगीत केलेला अँगल आपल्याला ऍड करायचा आहे म्हणजे 60 प्लस एवढाच अँगल. मग एवढा अँगल किती असेल तो आपण ह्या कॅल्क्युलेशन थ्रू काढलेला आहे आणि यामध्ये आपल्याला लक्षात आलं की हा अँगल 15 डिग्रीचा झालेला आहे. हाच अँगल बरं का 15 डिग्रीचा झालेला आहे. तो आपल्याला कशामध्ये ऍड करायचा होता 60 मध्ये. खूप सोपं आहे थोडंसं समजून घेतलं तर. आणि तुम्हाला जर आतापर्यंतच्या गोष्टी समजल्या नसतील तर व्हिडिओ परत एकदा रिपीट पहा आणि जर तरी पण नाही समजलं तर व्हिडिओ बघूच नका. मग दुसऱ्यानं कोणीतरी काढलेली पद्धत तुम्ही पाहू शकता. इथे मी तुम्हाला होमवर्क असा देतो की या फॉर्म्युल्याने 3:30 किती डिग्रीचा अँगल झाला ते काढा आणि ज्याला विदाऊट फॉर्म्युला लॉजिकली हे काढता आलं तो तर रिलॅक्सच असणार आहे. आय नो थोडा व्हिडिओ लेंदी होतोय पण आपण क्विकली 2021 मध्ये आलेला प्रश्न पाहू की 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील. म्हणजे 12 नंतर कधी एकमेकावर ते काटे ओव्हरलॅप करतील
इंग्लिशमध्ये सुद्धा हा प्रश्न पाहूयात की इमिडिएटली आफ्टर 12 o'clock at what time duration both the minute hand and hour hand of a watch exactly overlap. आणि याचं उत्तर आता पाहूयात आपण कसं काढता येईल की पहा 12 वाजल्यापासून पुढे 1 वाजेपर्यंत तर हे दोघं ओव्हरलॅप करणार नाहीत आणि 1च्या पुढेच ओव्हरलॅप करणार आहेत आणि हे सगळं आपल्याला ऑप्शन मध्ये पण कळेल की 1 वाजताच्या पुढचेच टायमिंग इथे दिलेले आहेत. तर पाहूयात की 1 वाजून 5 मिनिटाला काय किस्सा होतो पहा की मिनिट काटा, जसं मी हिरव्यामध्ये मिनिट काटा दाखवला होता की मिनिट काटा आपला 30 डिग्रीने ट्रॅव्हल करतो. म्हणजे 1 वाजून 5 मिनिटाला आपल्याला हा सीन घडताना दिसतो. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तास काट्याला मात्र 65 मिनिटाचं डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेवढे मिनिट आहेत त्याच्या अर्धी डिग्री ही तास काटा कव्हर करतो. म्हणजे 65 मिनिटामध्ये 32.5 डिग्रीचा अँगल तास काटा बनवतो. लगेच आपण घड्याळ समोर आणायचा, इथं 12 आणि इथे 1चा टायमिंग आहे. मग 1 वाजून 5 मिनिटाला काय होतं की मिनिट काट्यानं 30 डिग्री अँगल कव्हर केला, पण तास काट्याने मात्र किती अँगल कव्हर केला? 32.5 अँगल कव्हर केला. म्हणजे अजूनही मिनिट काटा माग आहे आणि तास काटा पुढे आहे, एकमेकावर ओव्हरलॅप झालेले नाहीत. मग 1 वाजून 6 मिनिटाला किती डिग्रीचा अँगल होतो तो आपण पाहूयात की 6 मिनिट म्हणजे 36 डिग्रीचा अँगल झाला. मग मिनिट काट्याने किती डिस्टन्स कव्हर केलं 6 मिनिटात? तर 36 डिग्रीचा अँगल कव्हर केला. आणि 66 मिनिटाला तास काटा हा 33 डिग्रीचा अँगल कव्हर करतो. म्हणजे 1 वाजून 6 मिनिटाच्या केसमध्ये आपला तास काटा हा मागे राहतो आणि मिनिट काटा त्याच्याहून पुढे जातो. म्हणजे ओव्हरलॅप कधी होतील? तर 1 वाजून 5 आणि 1 वाजून 6 मिनिटाच्या मध्ये कुठेतरी ओव्हरलॅप होणार आहेत आणि त्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर सी हे आहे. साधं होतं, सिंपल होतं. अनेक पद्धतीने लॉजिकली हे सोडवू शकता आणि ज्याला लॉजिक लावणं थोडा कठीण जाते त्याने कॅल्क्युलेशन थ्रू हे पहा, सिंपल. हा तर प्रश्न 2025 ला आलेला आहे आणि अतिशय सोपा होता, इथं तर कॅल्क्युलेशनही करायची गरज नव्हती. काय म्हणतो प्रश्न पहा, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केले होते. म्हणजे सोमवारी 1 वाजता घड्याळाचं निरीक्षण केलं होतं. तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय दाखवलं जाईल? मग पहा, जर 101 तास आपल्याकडे आहेत तर याचा आपल्याला फोड करता येईल. कसं? तर एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास. मग 101 ला 24 न भाग घालायचा, तर यामध्ये काय होतं? 4 दिवस हे कंप्लीट होऊन जातात आणि बाकी किती उरतात? 5 तास हे बाकी उरतात. मग हे 5 तास आपल्याला 1च्या पुढे ऍड करायचे बरं का. कसं? तर 1 वाजता तर आपलं निरीक्षण घेतलेलं आहे, मग 1च्या पुढे 5 तास ऍड करायचे. म्हणजे हा 1 तास ऍड झाला, हा दुसरा तास ऍड झाला, हा तिसरा तास ऍड झाला, हा चौथा तास ऍड झाला आणि हा 5वा तास ऍड झाला. म्हणजे 6 वाजले पाहिजेत आपले. कधी? 4 दिवसानंतर. मग 6 वाजताचा एकच ऑप्शन इथं आहे, म्हणून ऑप्शन डी हा आपण इथं क्लिक करू शकतो. आता यामध्ये आणखीन एक लॉजिकली गोष्ट की 4 दिवस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणजे शुक्रवारचा पण ऑप्शन एकच होता. त्यामुळे हा प्रश्न अतिशय सिंपल होता असं मला वाटतं. आता व्हिडिओच्या एकदम मिडलला आलेलो आहोत आणि इथं आपण पाहणार आहोत केंद्रीय प्रवृत्ती म्हणजेच मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता यामध्ये प्रामुख्याने काय होतं की 3 टर्म्स इन्व्हॉल्व आहेत. कोणत्या? मीन, मीडियन, मोड. याला मराठीतच सरासरी, मध्यका आणि बहुलक म्हणतात. तर या तिन्ही टर्मसाठी मी वेगवेगळा कलर यूज केलेला आहे जेणेकरून की तुम्हाला अजिबात कन्फ्यूज होऊ नये आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला या कॉन्सेप्ट लक्षात याव्यात. तर पहा, सरासरी कशी काढायची? तर हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये आहे. सर्व निरीक्षणांची बेरीज करायची आणि त्याला किती निरीक्षण आहेत याने डिवाइड करायचं. यामध्ये एक्झाम्पल थ्रू पाहून घ्यायचं. तर पहा, 5, 10, 15, 20 आणि 30 हा जर डेटा सेट असेल, हे जर निरीक्षण असतील, तर त्याचं मीन म्हणजे सरासरी काढण्यासाठी मला काय करावं लागेल? या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. या सगळ्यांची बेरीज किती होती? तर 5 आणि 10 म्हणजे 15, 15 आणि 15 30, 30 आणि 20 50, 50 आणि 30 80. मी न्यूमरेटर इथे कॅल्क्युलेट केला तो 80 आला. आता डिनॉमिनेटर माझा किती आहे? 1 2 3 4 5. 5 ह्या संख्या आहेत ना, म्हणून डिनॉमिनेटर माझा 5 आला. म्हणजे 80 डिवाइड बाय 5 हे केल्यानंतर मला 16 उत्तर मिळतं आणि जी की माझी सरासरी आहे. हे जे मी डायग्राम मध्ये नॉर्मल डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे त्याच्या एकदम मिडलला जी गोष्ट येते ती म्हणजे सरासरी. ओके, तर इथं यांच्या
तर यांच्या काही खासियत इथं पाहूयात. पहिली गोष्ट, सर्व निरीक्षणांचा इथं वापर केला जातो. सर्व ऑब्झर्वेशन्स मीन काढताना कन्सिडर केले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यूजचा, म्हणजे खूप मोठी संख्या किंवा खूप लहान संख्या याचा याच्यावर डेफिनेटली परिणाम होतो. म्हणजे पाहून घ्या, समजा इथं मी एकदमच 200 हा आकडा इथं ऍड केला तर माझी अख्खी सरासरी बदलणार आहे आणि त्यामुळेच एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा इथं परिणाम होणार आहे. पण जर इथं मी 31 असं ऑब्झर्वेशन ऍड केलं तर काय होणार आहे, ही सरासरी जी 16 आहे ती 17 वगैरे याच्या आसपास होणार आहे. म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा याच्यावर परिणाम होतो, हे आपण लक्षात ठेवायचं. दुसरी टर्म आहे मध्यका म्हणजेच मीडियन. मीडियन मध्ये काय होतं, पहिल्यांदा डेटा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडला जातो आणि मग त्याच्या मधोमध येणारे मूल्य म्हणजे आपली मध्यका असते. जसं की इथं मी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की ह्या पूर्ण डेटाला त्यांनी डिवाइड केले 2 मध्ये आणि ही जी मिडलची टर्म येणार आहे त्याला आपण मध्यका म्हणतो. आता इथं 2 केसेस आहेत, म्हणजे जे काय ऑब्झर्वेशन्स आहेत ते एकतर सम असणार आहेत किंवा विषम असणार आहेत. म्हणजे पहा, वर्गात एकतर 100 मुलं असणार आहेत किंवा 99 असणार आहेत. म्हणजे 100 ही सम संख्या झाली आणि 99 ही विषम संख्या झाली. म्हणजे सम किंवा विषम ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला 2 केसेस इथं पाहायला मिळतात. तर विषम संख्या म्हणजेच विषम ऑब्झर्वेशन असल्यास काय होतं की त्या पूर्ण टर्म्स हे चढत्या क्रमाने मांडायच्या आणि त्याच्यामध्ये मिडलला, म्हणजे समजा 5 असतील, हे 5 बोट, तर 5 ऑब्झर्वेशनच्या एकदम मिडलला म्हणजे तिसरं ऑब्झर्वेशन आपलं येतं, मग ते आपलं मीडियन असणार आहे. आणखीन एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे की 5, 10, 15, 20 आणि 25 हे जर ऑब्झर्वेशन कन्सिडर केले तर इथं मिडलला 15 ही टर्म येते, म्हणजे 15 हे आपलं काय मीडियन आहे. जर ऑब्झर्वेशन सम संख्या असेल तर काय करायचं पहा, इथं मी सम संख्येचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 10, 20, 30, 40 म्हणजे 4 ऑब्झर्वेशन आहेत, म्हणजे सम संख्या आहे 4 ही. तर या ऑब्झर्वेशन मध्ये काय करायचं की मिडलचे ऑब्झर्वेशन म्हणजे 20 आणि 30 माझ्या केसमध्ये, या 20 आणि 30 ला घ्यायचं, त्यांची बेरीज करायची आणि डिवाइड बाय 2 करून टाकायचं. 20 प्लस 30 म्हणजे 50, 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे 25 हे याचं मीडियन आहे. आता मीडियन संदर्भात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे इथं एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा परिणाम होत नाही. स्क्यू डेटासाठी ही मीडियन अतिशय योग्य आहे आणि 50% म्हणजेच मीडियन असतं, हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. आजकाल मुलांचे रिझल्ट हे पर्सेंटाईल मध्ये देत आहेत. आता पर्सेंटाईल भरपूर जणांना कळत नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 90% मिळाले, म्हणजे 90% मिळालेले नाहीत, तर तुमच्या स्कोअरच्या खाली 90% विद्यार्थी आहेत असं त्याचं म्हणणं आहे. ऑफकोर्स पर्सेंटाईल आपण कधीतरी नंतर डिस्कस करूयात. शेवटची टर्म आहे बहुलक. बहुलक म्हणजेच मोड. आता इथं काय होतं की डेटामध्ये सर्वाधिक वेळा येणारे मूल्य. इथं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला दिसत आहे की हा डेटा आपण मांडलेला आहे आणि इथं सर्वात जास्त इथं पीक पॉइंट हिट केलेला आहे, म्हणजे ही जी संख्या आहे इथली याला आपण मोड म्हणू शकतो. एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात. 2, 3, 5, 5, 5, 7, 8 या जर संख्या कन्सिडर केल्या किंवा हे जर ऑब्झर्वेशन कन्सिडर केले तर इथं 5, 5 हे खूपदा रिपीट झालेलं आहे, मग सर्वाधिक वेळा आलेलं आहे ते, म्हणून 5 हे आपलं काय असणार आहे, बहुलक असणार आहे. ह्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह डेटासाठी वापरतात. एका डेटाला एकापेक्षा जास्त मोड असू शकतात. म्हणजे समजा जर मी एक नवीन डेटा सेट इथं घेतला, कोणता घेतला की समजा मी 2, 2, 4, 5, 5 हे जर ऑब्झर्वेशन घेतले तर यामध्ये 2, 2 आणि 5, 5 हे 2 वेळा आलेले आहेत, म्हणून या डेटाचा मोड हा 2 आणि 5 हे दोन्ही मोड आहेत. आणि फायनली या तिघांचं एक रिलेशनशिप आहे, ते रिलेशनशिप मी इथं खाली डिनोट केलेलं आहे की मोड इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 मीन. आता मी वाटच बघून आहे की केव्हा याच्यावर प्रश्न येतो, कारण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यामुळे कधी ना कधी ही येणारच आहे. तुम्ही या गोष्टीचा सुंदर असा स्क्रीनशॉट घ्या आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. अशा ह्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजेत. एक्झाम मध्ये कसाही फिरवून प्रश्न येऊ शकतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते हेच विचारणार आहेत. आणि क्विकली आपण यावर आलेले प्रश्न कव्हर करूयात. 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. काय म्हणतो पहा की 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणितीमध्ये किती आहे.
संख्यांचा पाहिजे, पण ठीक आहे, आपण तेवढं समजून घेऊ. व्हॉट इज द अर्थमॅटिक मीन ऑफ द इंटिजर्स फ्रॉम 1 to 51? अर्थमॅटिक मीन काढण्याचा फॉर्म्युला मी दिलेला आहे की पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय एकूण संख्या. आता इथं पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या 51, 1 प्लस 51 म्हणजे 52, 52 डिवायडेड बाय 2 म्हणजे 26 हे उत्तर आपल्याला इथं मिळतं. इथं ऑप्शन नंबर. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम डॅश डॅश हे असेल. म्हणजे इफ द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोअर्स then the appropriate measure of central tendency will be dash dash. एक्स्ट्रीम स्कोअर्स यालाच आपण असंही म्हणू शकतो की एखादी मोठी संख्या किंवा खूप लहान संख्या. मी ज्या मगाशी कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेत त्यामध्ये सांगितले की एक्स्ट्रीम स्कोअर्सचा कोणावर परिणाम होतो. आणि समजा ते लक्षात नसेल तर एक्झाम्पल थ्रू कसं सॉल्व्ह करायचं की पहा, एक एक्झाम्पल घ्यायचं. 10, 12, 16, 20, 20 आणि 100 हा डेटा सेट मी घेतलेला आहे. पहिल्यांदा मी मीन कॅल्क्युलेट करेल. मीन कॅल्क्युलेट करताना या सगळ्यांची बेरीज डिवाइड बाय किती संख्या आहेत ते करायचं आहे. मग यातून मला मीन किती मिळणार आहे म्हणजेच मध्यमान किती असणार आहे तर 29.6. त्यापुढे जाऊन जर मी याचा मध्यांक काढायचं म्हटलं तर या गोष्टी ऑलरेडी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहेत. टोटल 1 2 3 4 5 6 ऑब्झर्वेशन आहेत. मग 6 म्हणजे सम संख्या झाली. मग सम संख्येच्या बाबतीत आपल्याला काय मिडलच्या दोन संख्या घ्यायच्या आणि डिवाइड बाय 2 करायचं. म्हणजे 16 आणि 20 36 झाले. 36 डिवायडेड बाय 2 किती झाले तर 18. म्हणजे माझा मध्यांक हा 18 असेल. आणि त्याहून पुढे जाऊन माझा बहुलक हा 20 असेल कारण हा दोनदा आलेला आहे, रिपीट झालेला आहे. मग पहा इथं एक्स्ट्रीम व्हॅल्यू कोणती घेतलेली आहे मी तर 100 ही घेतलेली आहे. मग 100 असण्यामुळं कोणाला जास्त फरक पडतो तर मध्यांकला पडतो का. पण ऑलरेडी पण पाहिलेलं आहे की मध्यमानावर हा एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा फरक खूप पडतो आणि त्यामुळे ते आपलं एक्झॅक्ट करेक्ट उत्तर देऊ शकत नाही. मग एक्स्ट्रीम व्हॅल्यू असेल आणि तरी पण करेक्ट उत्तर आपल्याला कशात मिळेल तर मध्यांक मध्ये मिळेल, मीडियन मध्ये. सिंपल गोष्ट आहे. इथं मीडियनवर एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा परिणाम कमी होतो हे आपण इथं सांगितलेलं आहे. रेंज तर असू शकत नाही कारण रेंज एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत किती कव्हर झालेलं आहे. मोडच्या बाबतीत काय होतं इथं गोष्ट 20 ही संख्या मी इथून डिलीट केली तर बघा 10, 12, 16, 20 आणि 100 यामध्ये आपण मोडच डिसाईड करू शकत नाही म्हणून ते पण आपलं उत्तर नाहीये. तर आपलं उत्तर एक्झॅक्टली काय मीडियन. शेवटचे दोन प्रश्न आपण क्विकली पाहून घेऊयात. 2021 ला आलेला होता. यामध्ये काय विचारले की 12 निरीक्षणांचे गणिती मध्ये 40 आहे तर किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. तर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणितीय मध्ये किती. पहा काय म्हणतोय, एकूण निरीक्षण किती होती तर 12 आणि त्याचा गणितीय मध्ये किती होता तर 40. म्हणजे 12 गुणिले 40 म्हणजे 480 हे एकूण निरीक्षणांची बेरीज आहे बरं का, म्हणजे ऍडिशन आहे. मग यामध्ये सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या काढून जर टाकली जी की अनुक्रमे 20 आणि 60 आहे तर इथं 20 आणि 60 आपण काढून टाकलं कशामधून 480 मधून. 480 मधून 80 गेली किती 400 राहिले तर 400 ही बेरीज आपल्याला मिळते. मग आता आपल्याला गणितीय मध्य काढायचं आहे तर आपण उरलेली बेरीज आणि उरलेली निरीक्षणे आपण काढायचे. मग त्यामध्ये कसं उरलेली बेरीज किती 400 आणि उरलेली निरीक्षणे किती होणार आहे तर 10. मग 410 म्हणजे याचा गणितीय मध्ये किती येतो 40च येतो. तर विल बी रिमेन सेम हे आपला आन्सर म्हणजे बदलणार नाही हे आपला आन्सर येऊ शकतं. आणि त्यापुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे 2020 मध्ये आलेला सिंपल प्रश्न आहे की कोणतीही वारंवारिता काढण्यासाठी 50वे शतमक. आता हे मला कळत नाही म्हणून मी इथं पाहतो पर्सेंटाईल असं म्हणतोय, थोडीशी कॉन्सेप्ट इथं लक्षात येते. डॅश डॅश हे सारखेच असतात म्हटले. इंग्लिश मध्ये हा प्रश्न वाचो. फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 15 percentile and dash dash are same. मग अगोदरच्या स्लाइड मध्ये मी याचं उत्तर दिलेलं आहे की पर्सेंटाईल म्हणजे 100 समान भागामध्ये एखाद्या माहितीचं विभाजन. एखाद्या विद्यार्थ्याला 70% पडले म्हणजे 70% त्याच्या स्कोअरच्या खाली आहेत हे आपल्याला इथं कळतं. मग 15 percentile म्हणजे त्या मूल्याच्या खाली 50% लोक आहेत. जसं की एक्झाम्पल मध्ये पहा
की 10, 20, 30, 40, 50 असं मी ऑब्झर्वेशन घेतले आणि यामध्ये मी 30 हे ऑब्झर्वेशन कन्सिडर केलं. तर हे ऑब्झर्वेशन म्हणजे 100चे मी 5 भाग केले, म्हणजे 20% एक भाग येतो. मग ह्या 20% हा 20 आणि 20 म्हणजे हे 40% विद्यार्थी हे 30 ह्या मूल्याच्या खाली आहेत असं आपल्याला लक्षात येतं. त्याचं उत्तर काय मग आपल्याला मीडियन म्हणजेच मध्यांक. चला मग माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही या गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या असाल आणि त्याच दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास चालू राहील आणि चांगले मार्क पडतील. एक एक कॉन्सेप्ट समजून घेण्याकडे तुम्ही भर द्या. एकदमच सगळा रट्टा मारायचा असं तुम्ही लक्षात घेऊ नका आणि बेटर अंडरस्टँडिंगमुळे बेटर आपला परफॉर्मन्स होतो याची शाश्वती आहेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट लक.